दृश्य आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलन स्थळावरची पोलिसांचं पथक या ठिकाणी दाखल झालेलं आहे। खरं तर संभाजीनगरमध्ये जे डॉक्टर मनोज जरांगे पाटील यांना उपचार देतात ते डॉक्टर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि पोलिसांचं पथक सुद्धा पोहोचलेलं आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची तपासणी करण्यासाठी म्हणून हे डॉक्टरांचं पथक या ठिकाणी पोहोचलेलं आहे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनस्थळी। तर दुसरी दृश्य आहेत सीएसएमटी स्थानकावरची। सीएसएमटी स्थानकावर मराठा आंदोलक आक्रमक झालेत। मराठा आंदोलकांची संख्या प्रचंड झालेली आणि त्यामुळे कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन असेल किंवा मग इतर सर्व अधिकारी हे सर्वजण तत्पर आहेत। या सर्वांकडून प्रयत्न केले जात आहेत। दोन दृश्य पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आपण लाईव्ह पाहतोय। एकीकडे मनोज जरांगे पाटील यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी आलेले डॉक्टरांचं पथक आणि दुसरीकडे सीएसएमटी स्थानकावरची गर्दी। मनोज जरांगे पाटील यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी डॉक्टरांचं पथक पोहोचलेलं आहे। मनोज जरांगे पाटील हे विश्रांती घेत आहेत, त्यामुळे आता त्यांची तपासणी होणार का? मनोज जरांगे पाटील उठणार का? ते तपासणी करून देणार का? मनोज जरांगे पाटील हे उठता आहेत, आता त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाईल। अर्थात आता त्यांच्या वैद्यकीय तपासणीमध्ये नेमकं काय समोर येतं हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे, कारण मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून पाणी सुद्धा घेणार नाही असं कालच सांगितलेलं होतं। शिवाय काल रात्री ज्यावेळी त्यांची वैद्यकीय तपासणी झाली होती त्यावेळी त्यांची शुगर लो असल्याचं समोर आलं होतं। आता मनोज जरांगे पाटील यांना प्रचंड थकवा आल्याचं सुद्धा दृश्यांमध्ये दिसतंय। त्यामुळे मनोज जरांगे पाटील आता त्यांच्या तब्येतीविषयीचे नेमके काय अपडेट समोर येत आहेत हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे, कारण त्यांच्या तब्येतीच्या अपडेट्सवर मग इतर आंदोलकांचे जे हजारो आंदोलक मुंबईमध्ये आलेले आहेत त्यांची भूमिका ही मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीवर अवलंबून असणार आहे। त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांची तब्येत आता नेमकी कशी आहे हे वैद्यकीय तपासणीनंतर समोर येईल आणि वैद्यकीय तपासणी फार महत्त्वाची आहे। मुळात मनोज जरांगे पाटील हे उठून तपासणीसाठी वैद्यकीय तपासणीसाठी प्रतिसाद देतात का, तपासणी करू देतात का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे, कारण याआधी अनेकदा असं घडलेलं आहे की ते उपोषण करत असताना त्यांचा प्रशासनावर शासनावर इतका राग असतो की ते वैद्यकीय तपासणी करायला सुद्धा नकार देतात। मला तपासणी करायची नाही, मला उपचार घ्यायचे नाहीत असं ते स्पष्टपणे सांगतात। अर्थात आता त्यांची तपासणी सुरू होते अशी दृश्य आपण पाहतोय। दुसरीकडची दृश्य ही सीएसएमटी स्थानकावरची आहेत। काही आंदोलकांकडून निवडक आंदोलकांकडून सीएसएमटीवर हुल्लडबाजी करण्यात आली। रेल्वेच्या ट्रॅकवर हे आंदोलक उतरले। हे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं सुद्धा ऐकत नाहीयेत का असा प्रश्न सुद्धा उपस्थित होतोय। तर जरांगे पाटील यांनी अगदी पहिल्या दुसऱ्या दिवशी सुद्धा सांगितलेलं होतं जे आंदोलक ऐकत नाहीयेत ते आमचे नाहीतच असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं होतं। त्यामुळे मग हे आंदोलक नेमके कोण आहेत, हे आंदोलक नेमके आहेत कोणाचे, ते आलेत कोणासाठी आणि जर हे आंदोलक नसतील तर मग ते आलेत कुठून, कोणामुळे, कोणी सांगितल्यामुळे हेही प्रश्न आहेत। पहिली दृश्य मनोज जरांगे पाटील यांची वैद्यकीय तपासणी केली जाते त्याचे दृश्य डॉक्टरांचं पथक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण स्थळी दाखल झालेलं आहे आझाद मैदानावर आणि त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाते। आपले प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। पंकज, काल रात्री ज्यावेळी वैद्यकीय तपासणी झाली होती त्यांची शुगर लो होती, आता त्यांनी पाणी सुद्धा बंद केलेलं आहे। अगदी तपासणी दरम्यान सुद्धा ते उठून बसलेले नाहीयेत। मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची अपडेट अतिशय महत्त्वाची असणार आहे, कारण त्यावर इतर आंदोलकांची भूमिका अवलंबून असेल। कारणांमुळे पंकज दळवी यांचा आवाज आपल्यापर्यंत येत नाहीये। दोन दृश्य आपण पाहतोय। एकीकडे डॉक्टरांचं पथक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलन स्थळी उपोषण स्थळी दाखल झालेले आहे, त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाते। तर दुसरी दृश्य आहेत आंदोलकांकडून गोंधळ घालण्यात आलाय, सीएसएमटीवर हुल्लडबाजी करण्यात आलेली आहे। अगदी काही आंदोलक आहेत, निवडक आंदोलक आहेत ज्यांच्याकडून ही हुल्लडबाजी केली जाते। मात्र यामुळे होतंय काय, तर यामुळे मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन बदनाम होऊ शकतं, त्यांचं उपोषण बदनाम होऊ शकतं। अर्थात जरी जरांगेंनी पहिल्या दुसऱ्या दिवशीच सांगितलेलं असलं की जे हुल्लडबाजी करतायत, जे ऐकत नाहीयेत ते आंदोलक आमचे नाहीतच असं जरी मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं असलं तरी सुद्धा मग हे आंदोलक आहेत कोण, आले कुठून, त्यांना पाठवलं कोणी हा सुद्धा प्रश्न आहेच की। त्यामुळे ही दोन दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। दोन्ही दृश्य महत्त्वाचे आहेत। एकीकडे जरांगेंची वैद्यकीय तपासणी केली जाते, त्यांच्या तब्येती संदर्भात आता काय अपडेट समोर येते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे, कारण आता आक्रमक झालेले हे आंदोलक
मनोज जरांगेंच्या तब्येतीच्या अपडेटवर त्यांची आक्रमकता ही अवलंबून असणार आहे। अशी दोन दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आत्ताच्या क्षणाला लाईव्ह पाहतोय। एकीकडे जरांगेंची तब्येत खालावते, मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी म्हणून लढतायत, उपोषण करतायत। त्यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे। आज त्यांनी पाणी सुद्धा पिणं बंद केलंय आणि दुसरीकडे त्यांच्या समर्थनात आलोय असं म्हणणारे काही आंदोलक हे रेल्वे स्थानकावर उच्छाद घालतायत, रेल्वे स्थानकावर गोंधळ घालतायत, रेल्वे स्थानकावर हुल्लडबाजी केली जाते। अशी दोन दृश्य पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीन। पुन्हा एकदा जाऊया, पंकज दळवी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। पंकज, मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येती संदर्भातले अपडेट्स अतिशय महत्त्वाचे असणार आहेत। इतर आंदोलकांची आक्रमकता ही त्यावर अवलंबून असेल। पुन्हा एकदा काही तांत्रिक अडचणी आलेल्या आहेत, पंकज यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही। मात्र ही दोन दृश्य आपण पाहतोय। मनोज जरांगे पाटील यांची वैद्यकीय तपासणी सुरू आहे त्याची दृश्य आणि दुसरे दृश्य सीएसएमटी स्थानकावरची। सीएसएमटी स्थानकावर मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक आहेत, शिवाय मुंबईकर जे आहेत, जे रोजच्या आपल्या दैनंदिन कामांसाठी, आपल्या ऑफिसेसला जाण्यासाठी, आपल्या कार्यालयात जाण्यासाठी म्हणून निघालेले आहेत, ते सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहेत। त्याच्यामुळे गर्दी मोठ्या प्रमाणावर झाली। या गर्दीमुळे काय होतंय तर एक भीती व्यक्त केली जाते, कोणी जर चुकून रेल्वेच्या ट्रॅकवर पडलं तर मोठा अपघात होईल, मोठी दुर्घटना होईल, ती होऊ नये ही इच्छा आहे। त्यामुळे पोलीस प्रशासन या सगळ्या आंदोलकांना विनंती करते की आपण थोडी गर्दी पांगूया, थोडं रेल्वे ट्रॅकपासून दूर जाऊया। अशा परिस्थितीमध्ये काही आंदोलकांनी काय करावं तर ते थेट ट्रॅकवर उतरले, हुल्लडबाजी काही आंदोलकांकडून करण्यात आली। अर्थात आता हे आंदोलक नेमके आहेत कोण? मनोज जरांगे पाटील यांनी आधीच सांगितलं होतं जे ऐकणार नाहीत ते आमचे नाहीत, मात्र मग हे आहेत कोण हा प्रश्न आहेच की। त्यामुळे त्या प्रश्नाचं उत्तर मिळणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे। मात्र आता जर हे आंदोलक आक्रमक झाले असतील तर मग मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येती संदर्भातली जी अपडेट आहे ती अपडेट फार महत्त्वाची असणार आहे। त्या अपडेटमध्ये जर मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येती संदर्भात काही नकारात्मक अर्थात त्यांची तब्येत बिघडल्याची काही बातमी आली तर मग हे आंदोलक आणखी आक्रमक होण्याची शक्यता आहे। कारण काल रात्री सुद्धा मनोज जरांगे पाटील यांची वैद्यकीय तपासणी ज्यावेळी झाली होती त्यावेळी मनोज जरांगे पाटील यांची शुगर लो असल्याची माहिती समोर आलेली होती। तर आता त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाते। आजपासून तर मनोज जरांगे पाटील यांनी पाणी सुद्धा पिणार नाही अशी घोषणा कालच केलेली होती। त्यामुळे त्यांच्या तब्येतीवर मोठा परिणाम होऊ शकतो। मागच्या 2 वर्षातलं मनोज जरांगे पाटील यांचं 6वं ते 7वं हे उपोषण असणार आहे। अर्थात प्रत्येक उपोषण हे कमी अधिक काळ चाललं, मात्र उपोषणाचा शरीरावर कशा प्रकारे परिणाम होतो, उपोषणाचा आपल्या किडनीवर कशा प्रकारे परिणाम होतो हे काही वेगळं सांगायला नको। मात्र या सगळ्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या शरीरावर आधीच परिणाम झालेला आहे। आता त्यांचं हे 6वं ते 7वं उपोषण मागच्या 2 वर्षातलं 29 ऑगस्ट 2023 पासून ते आजपर्यंत 1 सप्टेंबर 2025 पर्यंत मनोज जरांगे पाटील यांनी जवळपास 6 ते 7 उपोषणं केली। आता सुद्धा त्यांचं एक उपोषण सुरू आहे। या उपोषणाचा चौथा दिवस सुरू आहे आणि आजच्या दिवशीपासून त्यांनी पाणी सुद्धा पिणार नाही असं घोषित केलेलं आहे। अर्थात हे जे डॉक्टरांचं पथक आलं होतं त्या डॉक्टरांच्या पथकासोबत मनोज जरांगे पाटील यांचे संभाजीनगर मधले जे नेहमीचे उपचार करणारे डॉक्टर आहेत ते डॉक्टर सुद्धा उपस्थित आहेत। मात्र आता जरांगेंच्या तब्येती संदर्भात नेमकी काय अपडेट समोर येते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे, कारण यावर इतर आंदोलकांची आक्रमकता, त्यांची भूमिका अवलंबून असेल। डॉक्टर वैद्यकीय तपासणीसाठी आले होते, मात्र मनोज जरांगे पाटील यांना आजचा उपोषणाचा चौथा दिवस असल्यामुळे, आता पाणीही पित नसल्यामुळे त्यांना आलेला अशक्तपणा, त्यांच्या शरीरात त्राण नसणं यामुळे ते उठूनही बसू शकले नाहीत। त्यांची तपासणी तशीच, ते ज्यावेळी आराम करत होते, ते विश्रांती घेत होते, त्याच प्रकारे त्यांची तपासणी करण्यात आलेली आहे। तर त्यांचे काही निवडक सहकारी हे आत्ताच्या क्षणाला मंचावर आहेत। बद्रीनाथ तारक असतील, संजय कटारे असतील, हे त्यांचे काही निवडक सहकारी आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर संभाजीनगरमध्ये उपचार करणारे खासगी रुग्णालयातले जे डॉक्टर आहेत ते डॉक्टर सुद्धा या क्षणाला मंचावर आहेत। ही मंचावरची लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा चौथा दिवस, आजपासून त्यांनी पाणीही पिणं बंद केलेलं आहे। आजच्या म्हणजे यंदाच्या या वेळच्या उपोषणाचा हा चौथा दिवस असला तरी मागच्या 2 वर्षांचा विचार करायचा झाला तर मागच्या 2 वर्षात मनोज जरांगे पाटील यांनी 6 ते 7 उपोषणं केलेली आहेत। त्यामुळे त्यांच्या शरीरावर प्रचंड परिणाम या गोष्टीचा झालेला असणार। उपोषण करणं ही बाब सोपी नसते, मात्र 6 ते 7 उपोषणं मागच्या 2 वर्षात या माणसाने केलेत। आत्ताच्या या उपोषणाचा चौथा दिवस आहे। आज त्यांनी पाणी घेणंही बंद केलेलं आहे। त्यामुळे वैद्यकीय तपासणीमध्ये नेमकं काय समोर आलंय, डॉक्टरांच्या निरीक्षणात नेमकं काय आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे। रिपोर्ट आल्यावर आपल्याला पुढची आयडिया अशक्तपणा त्यांना खूप आलेला दिसतोय, कारण त्यांनी उठून बसताना बसलेले नाहीये। तुम्ही संवाद साधत होता त्यांच्याशी? नाही, संवाद साधून त्यांनी रिस्पॉन्स दिला आहे
आणि त्यानुसारच त्यांनी आपल्याला मेडिकल चेकअप करून दिलेला आहे. पण तपासणीस नकार दिला होता सुरुवात. नाही आज त्यांनी दिला आहे. ते दादा सब आपल्याला मदत करताय मेडिकलसाठी, तेवढं निश्चित आहे. ओके, रिपोर्ट कधीपर्यंत येईल सर? काय पोलिसांनी असं म्हटलेलं आहे की मनोज जरांगे पाटील यांनी आम्ही त्यांच्याशी बोललो, त्यांनी उत्तर सुद्धा दिलं, आम्ही त्यांची तपासणी केलेली आहे, त्यांची तब्येत ठीक आहे, अशा काहीशा आशयाचं वक्तव्य आता या डॉक्टरांनी केलेलं आहे. केलेलं आहे. चाचण्यांचा रिपोर्ट आल्यावर आपल्याला कळेल. रक्ताचा आपण थेंब घेतलाय, त्याच्यावरून रिपोर्ट आल्यावर आपल्याला पुढची त्याची आयडिया येईल. अशक्तपणा त्यांना खूप आलेला दिसतोय, कारण त्यांनी उठून बसतात, आज बसलेले नाहीये. तुम्ही संवाद साधत होता आता त्यांच्याशी. नाही, संवाद साधून त्यांनी रिस्पॉन्स दिला आहे आणि त्यानुसारच त्यांनी आपल्याला मेडिकल चेकअप करून दिलेला आहे. पण तपासणीस नकार दिला होता सुरुवात. नाही आज त्यांनी दिला आहे. ते दादा सब आपल्याला मदत करताय मेडिकलसाठी, तेवढं निश्चित आहे. ओके, प्रतिक्रिया डॉक्टरांनी दिलेली आहे. डॉक्टरांनी मनोज जरांगे पाटील यांची वैद्यकीय तपासणी केली आणि त्यानंतर ही प्रतिक्रिया दिलेली आहे. मनोज जरांगे पाटील हे वैद्यकीय तपासणीसाठी आपल्याला मदत करतायत असं डॉक्टरांनी म्हटलं. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी संपर्क सुद्धा साधला, त्यांनी प्रतिसाद सुद्धा दिला असंही डॉक्टरांनी म्हटलं. ही दोन दृश्य आपण पाहतोय. मनोज जरांगे पाटील यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली त्यावेळची दृश्य आणि दुसरी दृश्य आत्ताची लाईव्ह दृश्य आहेत. मनोज जरांगे पाटील हे अजूनही विश्रांती घेत आहेत. उठून बसण्या इतके त्राण त्यांच्यात नाही आहेत. त्यांची तपासणी सुद्धा ते ज्या ठिकाणी झोपलेले होते, ज्या ठिकाणी विश्रांती घेत आहेत त्याच ठिकाणी तशाच प्रकारे त्यांची तपासणी करण्यात आलेली आहे. कारण आज उपोषणाचा 4था दिवस आहे. 4थ्या दिवशी त्यांनी आता पाणी सुद्धा घेणं बंद केलेलं आहे. त्यामुळे शरीरात त्राण नसणं, शरीरामध्ये ताकद नसतं, हे सारं काही स्वाभाविक आहे, अपेक्षित आहे. की लाईव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतो. मनोज जरांगे पाटील हे खरं तर मागच्या 3 दिवसांपासून म्हणजे 29 तारीख असेल, 30 तारीख असेल किंवा 31 तारीख असेल, पहिल्या 3 दिवसांच्या उपोषणामध्ये ते साधारण 10 ते 10:30 वाजता उठून बसत होते, माध्यमांशी संवाद साधत होते, गणरायाची आरती केली जात होती. मात्र आता त्यांना इतका अशक्तपणा आलेला आहे की त्यांना उठून बसणं शक्य होत नाही. दोन दृश्य आपण पाहतोय. पहिली दृश्य ज्यावेळी मनोज जरांगे पाटील यांची तपासणी करण्यात